नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच भविष्यात सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक प्रणालीने राबवल्या जाव्यात या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दत्तनगर येथे नागरिकांनी एकत्र येत हे उपोषण छेडले। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन केंद्र सरकार बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला। सरकारच्या या भूमिकेमुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण होत असून अशा परिस्थितीत जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने या लढाऊ भूमिकेला पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज एक दिवसीय उपोषण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा तंटमुक्तीचे अध्यक्ष रवी अण्णा गायकवाड, त्याचबरोबर प्रदीप गायकवाड व आम्ही या उपोषणाच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय जाहीर केला होता। त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या ग्रामस्थ या ठिकाणी सकाळी 11 पासून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दिला। त्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार हेमंतजी ओगले, नगराध्यक्ष करणदादा ससाने, तालुका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भाऊ गुजर, सभापती जिल्हा परिषदचे बाबासाहेब दिघे, सरपंच प्रेमचंद शेठ कुंकुलवर, त्याचबरोबर आपल्या गावाचे सर्व आजी माजी सरपंच सदस्य आणि सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित राहून या उपोषणात पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। या उपोषणास आमदार हेमंत ओघले, नगराध्यक्ष करणदादा ससाणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, प्रेमचंद कुंकुलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाट, माजी सरपंच PS निकम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मगर, शहाजान बागवान, किरण खंडागळे, पोपट पठारे, संजय बोरगे, संदीप बागुल, राजेंद्र खाजेकर आणि विशाल पठारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।